होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। जानेवारीच्या शेवटापर्यंत सगळ्या निवडणुका पूर्ण करण्याची राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरू आहे। जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्षपदाची सोडत सोमवारी काढण्यात आली आहे। काही दिवसात महापालिका आरक्षणाची सोडत निघणार असून प्रभाग रचनेला मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे नोव्हेंबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वरील प्रशासन राज संपुष्टात येणार असून लोकप्रतिनिधींचं राज्य येणार आहे। खड्डे आणि उघड्या मॅनहोलमध्ये पडून मरण पावलेल्यांचे कुटुंबीय नुकसान भरपाईसाठी पात्र असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय। तसंच मृतांच्या वारसांना 6 लाख रुपये तर जखमींना 50,000 ते 2.5 लाखांपर्यंतची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयानं दिले। नुकसान भरपाईची रक्कम 2 महिन्यात वितरित करण्याचे निर्देशही हायकोर्टानं दिलेत। चांगले रस्ते मिळणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचं कोर्टानं नमूद केलंय। दिलेल्या वेळेत नुकसान भरपाई न दिल्यास महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष किंवा प्रधान सचिव यांना वैयक्तिकरित्या विलंबासाठी जबाबदार धरलं जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाडे आणि रस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय झालाय। ग्रामविकास विभागाकडून शासन निर्णय जारी केल्यानंतर हा पहिलाच आदेश आहे। नावं बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा सिंधुदुर्ग हा राज्यातला पहिला जिल्हा आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावं बदलली जातील। या रस्त्यांना महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित नवी नावं दिली जातील। पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे हरिजनवाडी, चर्मकारवाडी, बौद्धवाडी अशी जातीवाचक नावं इतिहास जमा होतील। एनडीएमधील जागा वाटपावर नितीश कुमार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली। जेडीयू कोट्यातील 9 जागांच्या वाटपावर नितीश कुमार नाराज असल्याचं समजतंय। नितीश कुमार यांनी भाजपला 9 जागांचा फेरविचार करण्यास सांगितल्याचं कळतंय। शिवाय वाद मिटवण्यासाठी अमित शहा पाटण्याला येऊन भेट देऊ शकतात अशी ही माहिती मिळतेय। एनडीएच्या जागा वाटपात जेडीयूला 101 जागा मिळाल्या। 2002 साली बंगळुरूतील नागवारा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समरसता संगमाच्या तयारी दरम्यान तत्कालीन कर्नाटक गृहमंत्री श्री मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस मंत्र्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला भेट दिली होती आणि संघटनेच्या सामाजिक सेवा कार्याचं कौतुकही केलं होतं। या कार्यक्रमातला फोटो आता प्रचंड व्हायरल होतोय। मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र प्रियंक खरगे यांनी संघावर बंदी घालायची मागणी केल्यानंतर हा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये दिवाळीच्या वस्तूंच्या विक्रीवरून 2 गटांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर रस्त्याच्या कडेला झालेल्या हाणामारीत झालं। रविवारी वस्तू खरेदी करण्यासाठी गेलेल्या लोकांना हाणामारीशिवाय दुसरं काहीही मिळालं नाही। इंदूरच्या राजवाडा परिसरात रविवारी रात्री मोठा गोंधळ उडाला। रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरून 2 गटांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। रागाच्या भरात दुकानदारांनी एकमेकांवर वस्तूही फेकल्या। पाहणाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती आणखी चिघळली। या हाणामारीमध्ये सुमारे 6 जण जखमी झाले। संपूर्ण हाणामारीचा व्हिडिओ काही व्यक्ती एकमेकांवर हल्ला करताना या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतात। बातमी मध्य प्रदेशच्या मुरैनामधील आहे। दिवाळीच्या तोंडावर आरोग्याशी तडजोड करून नफा कमावणाऱ्यांविरोधात मुरैनामध्ये कठोर कारवाई करण्यात आली। अन्न सुरक्षा विभागाच्या तपासात 3 क्विंटल भेसळयुक्त मावा, दूध, पाम तेल आणि इतर अन्य पदार्थ जप्त करण्यात आले। जिल्हाधिकारी लोकेश जांगेड यांच्या सूचनेनुसार शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 1 डझनहून अधिक ठिकाणी दाळ टाकण्यात आली। नोंदणी नसलेली अवधेश डेअरी सील करण्यात आली असून सगळे निकृष्ट अन्नपदार्थ जेसीबीद्वारे जमीनदोस्त करून नष्ट करण्यात आले। ही कारवाई दुग्ध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडवणारी ठरली आहे। तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले। भारतात तालिबानच्या प्रतिनिधींचं झालेलं स्वागत अनेकांच्या